नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जुलै 23 रोजी भोगावदेवीचे सरपंच कृष्णा देशमुख व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, जीवन विमा स्वखर्चेने तसेच अंगणवाडीचे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आलेले जिंतूर सेलूचे माजी आमदार विजयराव भांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आलेले पाहुणे मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला भरपूर संख्येत नागरिक उपस्थित होते. रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. भोगावचे सरपंच कृष्णा देशमुख व माजी आमदार विजयराव भांबळे यांची खास मुलाखत आपण पाहूया. बातमी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. नेता महाराष्ट्रातला माननीय अजितदादा पवार यांची आपल्याला या ठिकाणी जयंती साजरी करण्याची वेळ येत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे नेते माजी आमदार श्री विजयरावजी भांबळे साहेब, आपल्या जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सभापती श्री पुंजारे गुरुजी, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणरावजी, सरपंच मंडळी, सर्वच गावातून आलेले राष्ट्रवादी प्रेमी आयोजित दादाच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याची कल्पना बाळासाहेब काकांनी दिलेली आहे. आज या ठिकाणी केलेला काम म्हणजे आपल्याला या ठिकाणी करावं लागतंय. दादाचं काम, दिलेला शब्द पाळणारा नेता होता. मला आठवतंय अजूनही पहिल्यांदा मी ज्यावेळेस दादाला भेटायला गेलो होतो बाबासोबत, त्यावेळेसचे शब्द दादाचे आठवते. जिथं काम आहे तिथं त्याला त्याच ठिकाणी बोलवलं जातंय. मी 2007 ला पहिल्यांदा दादाला मंत्रालयात भेटायला गेल्यानंतर 10 आमदाराचं शिष्टमंडळ आलं, पण हाऊस मध्ये आमदाराला वेळ दिला. आमदारांनी इथं नाही भेटायचं, हाऊस मध्ये जा म्हणून सांगितलं आणि बाबाला आणि मला बोलवलं. तिथं जी काही काम होतं ते मार्गी लगेच लावलं दादाने काम करायची. दादांची प्रेरणा आजही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्यांच्या रक्तामध्ये आहे. निश्चित स्वरूपामध्ये आपल्या भागातल्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते, मी असं किंवा स्टेजवर बसलेले सगळे कार्यकर्ते असतात, इथं बसलेले सगळे आमचे प्रमुख कार्यकर्ते, सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधी कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आज जयंतीच्या निमित्ताने देतो. आज या ठिकाणी अतिशय चांगल्या आवाज लोकनेते आदरणीय अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आज भोगाव नगरीमध्ये आमचे सहकारी कृष्णकांत देशमुख व त्यांची सर्वच टीम यांनी अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी आज घेतलेत. खरं पाहिलं तर दादांना आज वाढदिवसाचे आपण नेहमीच शुभेच्छा नेहमी दरवर्षी द्यायचो, पण सगळ्या राज्याचं दुर्भाग्य म्हणावं लागेल की वाढदिवसाच्या ऐवजी दादांची जयंती साजरी करण्याची वेळ आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेवरती आली. दादांसारखं एक काम करणारं नेतृत्व महाराष्ट्रातून आपल्या सगळ्यांमधून निघून गेले. दादांच्या अनेक आठवणी आज जयंतीच्या निमित्तानं त्याचा उजाळा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. 2014 ते 19 जेव्हा या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादांच्या विश्वासावर मला आमदार केलं होतं. आमदार केल्याच्या नंतर जे काही मतदारसंघातली विकासाची जी कामं मी करू शकलो त्याच्यात सगळ्यात मोठं जे कोणी योगदान असेल ते दादांचं होतं. जी काही कामं मी करू शकलो ती दादांची कामं दादांच्यामुळे मी करू शकलो. आज संपूर्ण मतदारसंघातली नव्हे तर संपूर्ण राज्याची खूप मोठी हानी मागच्या 6 महिन्यापूर्वी झालेली आहे. आज दादांच्या जयंतीच्या निमित्ताने मी कृष्णकांत देशमुख व सर्व त्याच्या टीमला खूप मी धन्यवाद देतो. आज त्यांनी 4 कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवले. दादांच्या आवडते कार्यक्रम होते. पहिला कार्यक्रम ठेवला विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप
ते अंगणवाडीचे असो किंवा जिल्हा परिषदचे, त्यांना मोफत साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला. दादांना झाडं खूप आवडायची. एखादं झाड, त्या झाडाला पाणी नसेल मिळत तर दादा आठवण करून उभं राहायचे, माझ्या झाडाला पाणी काढून द्यायचे. वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला. तिसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम घेतला, ज्या शेतकऱ्यांना विमा काय असतो असे अनेक शेतकरी की त्यांना इन्शुरन्स माहीत नसते, तर अशा शेतकऱ्यांचं इन्शुरन्स 2 लाख रुपये त्यांना, जर त्यांना काही कुठली दुखापत झाली किंवा दगावला शेतकरी, तर त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे. तो पीक विमा त्या विम्याचा हप्ता स्वतः कृष्णा त्या ठिकाणी घरून भरतोय. हा एक उपक्रम या ठिकाणी घेतला आहे. आणि चौथा उपक्रम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की रक्तदानाचा. रक्तदान म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या हॉस्पिटल ॲडमिट केलं, रात्री बेरात्रीच्या वेळेस ब्लडची कमतरता असते. परभणी जिल्ह्यामध्ये रक्ताचा एवढा तुटवडा आहे, नेहमी मला 2-3 फोन येते दिवसामधून की आम्हाला रक्त मिळालं पाहिजे. आणि आज भोगातल्या सर्व जनतेचंही मनापासून मी आभार मानतो, कृष्णकांत देशमुखचे आभार मानतो की त्यांनी हा ब्लड डोनेटचा कॅम्प या ठिकाणी घेतला. आत्तापर्यंत 25 लोकांनी त्यांचं रक्तदान या ठिकाणी केलेले. असे 4 कार्यक्रम दादांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी घेण्याचा उपक्रम कृष्णकांत देशमुख त्यांच्या सर्व टीमने घेतलेला आहे. मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सगळ्या माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं दादांना या ठिकाणी मी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. माझ्या कार्यकर्त्याला मी एवढंच सांगितलं की दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र हा घडला पाहिजे. गोरगरीब कष्टकरी जो माणूस आहे त्याला खरी आधाराची गरज आहे, तशाला तुम्ही मदत करा, हे दादा नेहमीच सांगायचे. आणि मी या ठिकाणी आज दादांच्या स्मृतीसमोर सांगतो की माझा प्रत्येक गावातला कार्यकर्ता, मी स्वतः असेल, आमची सर्व माझी टीम, आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी आयुष्यभर आम्ही कुठे कमी पडणार नाहीत. अशा प्रकारच्या दादांच्या स्मृतीसमोर आम्ही या ठिकाणी अभिवादन करून शब्द देतो. निश्चित या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या सुखादुःखामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत, एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज पुन्हा एकदा सगळ्या जनतेच्या वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि कृष्णकांत देशमुख त्यांच्या सर्व टीमचं खूप खूप मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज भोगाव तसेच भोगाव जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने स्वर्गीय अजितदादा, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांची आपल्याला वाढदिवस नेहमी साजरा करायचा आहे, तर आज जयंती साजरी करावी लागत आहे. ही एक अत्यंत मनाला लागणारी गोष्ट आहे. परंतु नियतीला मान्य असणाऱ्या गोष्टी दादांनी सांगितलं होतं, ज्या वेळेस नियतीला मान्य आहे त्यावेळेस ते जाणार आहे. तशी घटना दुर्दैवी घटना घडली आणि आज जयंती साजरी करावी लागत आहे. दादांच्या सांगण्याप्रमाणे आज आपल्या तालुक्याचे नेते माजी आमदार श्री विजयरावजी भांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी भोगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, मोफत साहित्य वाटप करणे, तसेच एक शेतकऱ्यांना अपघाती विमा संरक्षण करणे, वृक्षारोपण कार्यक्रम करणे आणि रक्तदान शिबिर अशी वेगवेगळी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केली. त्या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने येऊन या सगळ्या शिबिरामध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आदरणीय दादांना माझ्या वतीने, गावाच्या वतीने आणि जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद.